नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मालवणला फिरायला येत असाल आणि राहायला हॉटेल तुम्हाला मिळत नसेल, कुठे राहायचं आहे, कसं असेल हे माहीत नसेल, तर नक्कीच ही व्हिडिओ बघा. आणि आत्ता ज्या हॉटेलमध्ये आहे तो आपल्या मित्राचंच आहे आणि हॉटेलचा समोरचा व्ह्यू बघा. हा व्ह्यू जर बघितलात ना, पुढची व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुमचं मन खुश होईल आणि नक्कीच तुम्ही प्लॅन कराल इकडे यायचा. समोर खाडी आहे आणि समोर बोट वगैरे लागलेले असतात. त्या स्कुबाला वगैरे बोट जातात. स्कुबा डायव्हिंग आहे. त्यानंतर त्याची पार्टी बोट आहे, जी नाईटला तुम्ही पार्टी वगैरे तुमचं काय फंक्शन असेल ते पण करू शकता. आणि आज आम्ही रात्री जाणार आहे पार्टीसाठी बोटमध्ये. असा काही व्ह्यू असणार आहे. तिकडे समोर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहेत. तर आपला मित्र नितीन गेला आहे तिकडे, सकाळीच गेला आहे आणि आम्ही झोपलेलो, आत्ता जस्ट उठलेलो आहे. तर हॉटेलची टूर दाखवतो तुम्हाला. तर आमचा हा रूम थोडा अस्ताव्यस्त आहे, कारण आम्ही तिघे इथे राहिलेलो. तर 3 रूम आहे तिथे. तुम्हाला फर्स्ट रूम दाखवतो. मालवण नाईट द क्रिक हाऊस. इथे काउंटर असेल, तिथे एनी टाईम कुणी ना कोणी अवेलेबल असतं. अशा 3 रूम आहेत टोटल. 1 2 3. नक्कीच बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला, पण त्याआधी रूमचा व्ह्यू बघून घ्या. रूम बघूनच तुमचं मन खुश होईल. 3 रूम सेम आहेत. फर्स्ट इकडे बाथरूम एकदम स्पेस आहे. गीझर पण अवेलेबल आहे तुम्हाला, सगळं शॉवर वगैरे. त्यानंतर इंग्लिश टॉयलेट अवेलेबल आहे. इकडे बेसिन आहे, मिरर वगैरे पण आहे सगळं. आणि स्पेशियस बाथरूम आहे एकदम, आणि क्लीन आहे पूर्ण. समोर बघाल टी व्ही वगैरे पण दिलेलं आहे. जस्ट बेड आहे आणि कमीत कमी 3 लोक तुम्ही, फॅमिली असेल, बेबी तुमचा आणि तुम्ही हजबंड वाईफ आरामात राहू शकता. 3 रूमचा व्ह्यू सेम आहे. एकदम निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटणार तुम्हाला आणि मस्त एन्जॉय कराल जेवढे दिवस तुम्ही राहाल इकडे. आणि सगळ्या रूम AC नॉन AC अवेलेबल आहेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तसं घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. तुम्हाला सामान ठेवायचं आहे. कबट पण दिलेले आहे. 3 रूममध्ये सेम आहे कबट. बॅग वगैरे तुमच्या सगळ्या जातील आतमध्ये. आता तुम्हाला मेन परिसर दाखवतो. हा एक नंबर आहे, जे एकदम निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटणार आहे. समोर विहीर आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जेवणाची दोन्ही सोय आहे तुम्हाला इकडे. इकडे तुम्ही जेवू शकता. मोठा तुमचा ग्रुप असेल राहू शकतो इकडे. कपलसाठी बेस्ट आहे जास्त करून. विहीर बघा केवढी मोठी आहे. आणि याच्यामध्ये जाऊ नका. त्यानंतर इकडे मोठा डॉर्मेटरी रूम आहे. याच्यामध्ये कमीत कमी 6 लोक राहतात. म्हणजे तुमचा मोठा ग्रुप असेल त्यासाठी ही खास रूम आहे. त्या रूम कपलसाठी आहेत 3. आणि काही दिवसात वरचा पण प्लॅन होणार आहे त्याचा. वरती रूम बांधायच्या, वरती काम चालू आहे. अजून काही वर्षात करून टाकेल मित्र आपला. ही रूम बघून घ्या, डॉर्मेटरी. तर अशी डॉर्मेटरी रूम असणार आहे. आणि ही तुम्हाला बजेटमध्ये पडेल. म्हणजे ग्रुप असेल तर तुम्हाला सगळं डिवाईड करून करावं लागणार आहे. अशा खाली तुम्ही दोघे झोपू शकता, वरती दोघे झोपू शकता. त्यानंतर इकडे दोघे. आणि ही रूम घेतली की तुम्हाला, जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना, तुम्हाला पर पर्सन खूप कमी चार्जेस येणार आहेत याचे. तर इथला पण बाथरूम व्यवस्थित आहे, नीट आणि क्लीन आहे. इंग्लिश टॉयलेट दिलेलं आहे, गिझर आहे इकडे. आणि डॉर्मेटरी रूम पण AC नॉन AC दोन्ही अवेलेबल आहे. सगळी नारळाची झाडं आहेत, नारळाची माडाची झाडं आहेत सगळी इकडे. जर तुमची लहान मुले असतील, एन्जॉय करतील मस्त इकडे वाळूमध्ये, झोपाळ्यामध्ये. आणि सकाळी उठाल तेव्हा मस्त पाखरांचा, पक्ष्यांचा चिवचिवाट पाहायला मिळेल तुम्हाला. तर इकडे दुसरी विहीर आहे, ही छोटी आहे आणि पाण्याची काहीच कमतरता नाही. मेन हा यांचा किचन एरिया.
जे काही पदार्थ बनतात व्हेज नॉनव्हेज सगळं इकडे अवेलेबल आहे. तिकडे तुम्हाला ऑर्डर द्यायचे आणि तुम्हाला तुमच्या जागेवर आणून मिळेल. तिन्ही रूमचा फोडून असा काही व्ह्यू आहे आणि पूर्ण देवबागची खाडी आहे ही. मालवण नाईट द क्रिक हाऊस हे आपल्या मित्राच्या हॉटेलचं नाव आहे आणि हे नक्कीच मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. पण आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. तर आपला नाश्ता आलेला आहे, ब्रेड ऑमलेट सांगितलेलं. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि नितीन आत्ता आले त्याच्यासाठी खास आम्ही थांबलेलो पण तो आमच्या आधी जेवायला लागला आहे. भूक लागली आहे सकाळपासून. आता काही सुचत नाही. आज अरबी समुद्रात आयुष्यातला एवढा फिरण्याचा दिवस होता माझा. 8 तास मी समुद्रामध्ये होतो आणि सारखं ते वरखाली व्हायचे ना, किरणची आठवण यायची. किरणला उलटी होते ना. तुला झाले नाही काय वाटलं नाही? 1-2 वेळा वाटलं पण नंतर कसं मन डायव्हर्ट केलं, कॅमेरा ऑन केला, बोललो जरा तर ते व्यवस्थित वाटलं. मग आपण निवती बीच बघितला 4 तास, तिथे स्कुबा डायव्हिंगला 3 तास लागले. स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? स्कुबा डायव्हिंग मस्त, असे कलरफुल मासे होते. आतमध्ये गेलो आणि सगळं या आपल्या भावाचा बिझनेस आहे. नंबर सांग तुझा. 9421572514 आणि 9168573876. नक्की मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळंच तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहे. आणि खरंच यांच्यामुळे आपल्याला बरंच काही पाहायला मिळालं. पूर्ण दिवस आपला देवबाग तारकर्ली याच्या सानिध्यात गेला. एक नंबर. आणि खूप माहिती पण सांगली. मेन म्हणजे जर इथे याच्याकडे कॉन्टॅक्ट करण्याचं मेन कारण म्हणजे यांनी खूप इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. कुठे काय काय आहे, काय बघितलं पाहिजे, पोर्तुगीज कालीन काय आहे, बरीच अशी माहिती दिली. ओके. रात्री पार्टी बोटचा पण आहे ना? जाणार आहे. पार्टी बोट पण बघूया, तो पण एक्सपिरियन्स घेऊ मस्त आपण. एकदम वेगळाच काही. यस. चिकन वडे आलेले आहेत. वाव, कालचं चिकन मस्त होतं, रात्रीचं एक नंबर. हो भारी होतं. सगळं जेवण नाश्ता वगैरे इकडेच असतं ना. आणि स्वतः खास याची आई करते, म्हणजे घरातलीच चव तुम्हाला मिळणार इकडे. आता घेऊन जा. रात्रीचे 10:30 झालेत. तर मित्रांनो आता आलोय आपण बोटीमध्ये आणि आता लाईट लागेल आणि व्ह्यू बघा काय भारी आहे. वा हे आपण बरोबर समुद्राच्या मधोमध आहे आणि असं पार्टीचं नियोजन आहे आता. आणि तुम्ही पण तुमचा स्पेशल काय दिवस असेल नक्की असं तुम्ही बुक करू शकता बोट. आणि नंबर मी खाली मेन्शन केलेला आहे. जेव्हा पण इकडे मालवणला येत आहे नक्कीच नंबरवर कॉल करू शकता आणि तुमचा दिवस जे काही दिवस असेल तो स्पेशल बनवू शकता. केवढे मासे आहेत बघ खाली बघ केवढा मोठा टोळ केला. तर मित्रांनो रूमवरती आलो, जेवण वगैरे आमचं झालं आणि आल्या सगळे झोपले, एकदम गाढ झोपलेत आणि खूप झोप आली. आणि रात्रीचे 3 वाजलेले आहेत. नक्कीच मालवणमध्ये येत असाल तर नक्कीच आपल्या मित्राच्या हॉटेलमध्ये स्टे करा. खूप भारी फॅसिलिटी तुम्हाला मिळेल, सगळं एकाच ठिकाणी मिळेल तुम्हाला. त्यासाठी मी नंबर पण खाली मेन्शन केलेला आहे, नक्कीच त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.